या पुढच्या घडामोडींकडे पुढची घडामोड आहे राज्यातून नालासोपारा पूर्वेकडील संतोष भुवन नाका इथं भर गर्दीच्या परिसरात बिथरलेल्या रेड्यानं हैदोस घातला। या रेड्यानं रस्त्यानं जात असलेल्या एका दुचाकी स्वारावर हल्ला केला। रेड्यानं दिलेल्या धडकेत हा दुचाकी स्वार जखमी झाला। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांच्याकडून। मनोज, कुणाचा होता हा रेडा आणि काय नेमकं घडलं? रेड्याला नियंत्रणात आणण्यास किती वेळ लागला किंवा काय नेमकी माहिती आहे? हेमाली, नालासोपारा पूर्वेला संतोष भुवन हा अत्यंत गजबजलेला परिसर आहे आणि या ठिकाणी काही तबेले देखील आहेत। या एका तबेल्यातील हा रेडा होता आणि तो बिथरल्याने पूर्ण गर्दीमध्ये घुसून त्याने मोठा हैदोस घातला आणि त्यानंतर एका दुचाकीस्वार या रस्त्याने येत असताना थेट दुचाकीला त्याने जोरदार धडक दिली आणि त्याच्यात दुचाकीस्वार खाली पडला। त्यानंतरही त्याने त्या दुचाकी स्वारावर देखील हल्ला केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यानंतर हा बिथरलेला रेडा थेट एका दुकानामध्ये घुसला आणि सुदैवाने या दुकानातील जे कर्मचारी होते आणि आजूबाजूला जे लोक होती ती दुकानाचा आश्रय त्याने घेतलेला होता। त्याच दुकानात नेमका हा रेडा घुसला आणि जोरदार टक्कर मारली, पण सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाहीत। सर्व जे तिथले जे कामगार आणि स्थानिक नागरिक होते ते बाजूला झाले, त्यामुळे ते बचावलेले आहेत आणि त्यानंतर नागरिकांनी त्याला आवरण्याचा मोठा प्रयत्न केला। मात्र ही माहिती जेव्हा जो तबेला मालक होता त्याला मिळाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी येऊन त्या रेड्याला जवळपास अर्धा ते पाऊण तासानंतर त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि सध्या या ठिकाणचं जे वातावरण आहे ते शांत आहे। मात्र रेड्यामुळं संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि हे जे शहरात तबेले आहेत त्यांच्याकडून नेहमीच अशा प्रकारच्या घटना घडतात। भर रस्त्यात रेडे आणि म्हैशी आल्यानंतर वाहतुकीला देखील मोठा प्रॉब्लेम होतो। धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।